नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण एक्सेल शिकणार आहोत, ते पण बेसिक टू ॲडव्हान्स. आज आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इंट्रोडक्शन असणार आहे. तो मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार. आणि आजपासून आपण एक्सेल सिरीज चालू करणार आहोत. एव्हरी सिंगल डे व्हिडिओ अपलोड होईल. दररोज एक 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 पार्ट अपलोड होईल. तुम्ही नक्की एन्जॉय करा. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला काय डाऊट आला, तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये जावा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुमचा काय डाऊट आहे, विथ टाइम मला सांगा. आपण ते 100% सॉर्ट आउट करू. चला व्हिडिओ स्टार्ट करू. नंबर म्हणजे सिरियल नंबर 1 2. इथं आपण घेऊया नेम. त्यानंतर इथं आपण घेऊया सब्जेक्ट 1. त्यानंतर इथं सब्जेक्ट 2. त्यानंतर इथं सब्जेक्ट 3. 3च घेतोय आपण, 3च्या वर नाही लय घेत. त्यानंतर इथं टोटल, त्याचे आपण टोटल काढणार. त्यानंतर मीन, त्यानंतर मॅक्स, त्यानंतर काय, त्यानंतर ॲव्हरेज, त्यानंतर काउंट, त्यानंतर पर्सेंटेज, त्यानंतर रिझल्ट, त्यानंतर काय, त्यानंतर ग्रेड, म्हणजे त्याला ए भेटले, बी, A+, जे काय असेल ते आपण तिथे देणार आहोत. आता इथे नेममध्ये मी साक्षी, तुम्ही कोणाची पण नावं घेऊ शकता, तसं काय नाही. प्रिया, तक्षशील हे माझं नाव आहे. त्यानंतर इथं गौरव, त्यानंतर हर्षल, आपण कोणाचे पण नाव घेऊ शकतो. करण, रोहन, वैभव, प्रफुल्ल, राज. आता एवढे सगळे मी नावं घेतल्यात. त्यानंतर इथं मी दोन कॉलमच्या सेंटरला इथं जॉईंटला आलो. इथं मी डबल क्लिक केलं, हे ऑटोमॅटिक ॲडजस्ट झालं. ह्याच्या अगोदर कसं होतं बघायचं. बघा, हे माझं एल बाहेर आलं आहे. ऑटोमॅटिक ॲडजस्ट करण्यासाठी मी काय करणार, ह्या 2 कॉलमच्या मध्ये सेंटरला जाणार. बघा, इथं सेंटरला गेलं की असं प्लसचं साईन येतं आहे, आणि तिथं मी फक्त डबल क्लिक करणार. झालं, ऑटोमॅटिक ॲडजस्ट झालेलं आहे. आता इथं मला नंबर द्यायच्यात, त्यांना किती मार्क पडले, 20, 50, परत 30, असं एक 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 जर मी द्यायला गेलो मित्रांनो तर खूप टाईम लागेल. त्यासाठी आपण इथे एक शॉर्टकट की वापरतो. ते शॉर्टकट की तुम्हाला दाखवतो. ती शॉर्टकट की काय आहे, =RAND, रँड बिटवीन. ह्याला मी क्लिक करणार आणि इथं मी 1,99 1,99 परत ब्रॅकेट क्लोज. ह्याचा अर्थ काय आहे, आता ते रँडम बिटवीन फॉर्म्युला आहे, तो मला काय करणार, 1 ते 99 ह्याच्यामध्ये जेवढे नंबर येतात तेवढे मला तो रँडमली देणार. ठीक आहे, तेवढं केलं एंटर. त्यानंतर परत त्याला मी सिलेक्ट करून ड्रॅग लेफ्ट करतो. त्यानंतर त्याला ड्रॅग डाऊन केलं, संपला विषय. पण इथे एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. काय बघायचं आहे तुम्हाला, बघा. आता समजा इथं तुम्ही बघा, साक्षीला सब्जेक्ट 1मध्ये 58 आहेत. आता तुम्ही बघा, इथे जर मी समजा 50 टाईप केलं, इथं 29 झाले. 58 होते, 29 झाले. तर हे नंबर काय आहे, टेम्पररी नंबर आहेत, ते सारखे चेंज होतात. बघायचं तुम्हाला, हो का, बघा सारखे चेंज होतात. तर असं तर नको आहे. असं जर मी माझा डेटा दिला आमच्या सरांना किंवा आमचे जे बॉस असतील त्यांना, तर ते मला रागवतील की असं कसं काय बरं, सारखाच डेटा चेंज होतं. त्यामुळं आपण काय करणार माहिती आहे मित्रांनो, ह्याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केलं की आपण त्याला Ctrl+C करणार. त्याला Ctrl+C केल्यानंतर आपण त्याला काय करणार, पेस्टमध्ये जाणार आणि इथं पेस्ट व्हॅल्यूजमधले फर्स्ट ऑप्शन क्लिक करणार. झालं, संपला. आता काय चेंज नाही होणार. आता तुम्ही बघा, होतं आहे चेंज? नाही. मी किती पण नंबर टाईप करतो आहे, होतं आहे चेंज? नाही. का? कारण का आपण त्याला आता रँडम बिटवीन फॉर्म्युला, बघा इथं फॉर्म्युला मग होता, आता फॉर्म्युला नाही आहे. इथं फॉर्म्युला पण गायब झाला.
आता आपण ह्याची टोटल कशी काढणार माहिती आहे मित्रांनो, इज इक्वल टू फॉर्म्युला आहे, हे सगळे फॉर्म्युला तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. इज इक्वल टू SUM सम, त्यानंतर मी शिफ्ट दाबून ब्रॅकेट ओपन करणार. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मी ह्या 3 सेलला सिलेक्ट करणार आणि परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज आणि त्यानंतर एंटर. आलं, दिसतंय आता ह्याला फक्त ड्रॅग अँड डाऊन करणार. झालं, संपला विषय. एक्सेलचा विषय संपला. एक्सेलचा नाही, टोटलचा विषय संपला. अजून एकदा दाखवतो मित्रांनो, लक्ष द्या. बघा काय करतो आहे मी, इथं मी माझा कर्सर ठेवणार. इज इक्वल टू SUM सम, शिफ्ट दाबून ब्रॅकेट ओपन केलं. ब्रॅकेट ओपन केल्यावर 1 2 3 सब्जेक्टचे मार्क सिलेक्ट केले. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज केलं एंटर. संपला विषय. परत मी ह्या दोघांना सिलेक्ट करतो आणि ड्रॅग डाऊन करतो. संपला विषय. टोटल आलं. चला आता मीन बघू. मीनचं काय, इज इक्वल टू MIN मीन. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट ओपन केलं. परत हे 3 कॉलम मी सिलेक्ट केले. कॉलम म्हणजे 3 सब्जेक्टचे नंबर सिलेक्ट केले. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज केलं एंटर. आलं मीन. बघा टोटल सारखंच आहे, फक्त टोटलला आपण सम लावलं. इथं मीन. आता इथं बघा इज इक्वल टू MAX मॅक्स. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट ओपन करणार. परत 3 नंबर सिलेक्ट करणार. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज एंटर. आलं मॅक्स. आता आपण ॲव्हरेजकडे जाऊ. ॲव्हरेज सेम तसंच आहे, इज इक्वल टू VERA. आलं ॲव्हरेज. आलं ॲव्हरेजला मी क्लिक केलं. इथं मी 3 नंबर सिलेक्ट केले. शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज केलं एंटर. आलं ॲव्हरेज तुमच्यापाशी. येस. त्यानंतर मी ते ड्रॅग डाऊन केलं. त्यानंतर काउंट म्हणजे किती सब्जेक्ट आहे. काउंटचा अर्थ काय आहे, किती सब्जेक्ट आहे. 2 सब्जेक्ट आहे, 3 आहे, 5 आहे, 10 आहे. तर आपल्यापाशी 3 सब्जेक्ट आहे, 1 2 3. पण आपल्याला ॲक्च्युअल बघायचं आहे खरंच 3 आहेत का 4 5 7 आहे. तर इथं काउंटचा पण फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू COUNT काउंट. शिफ्ट दाबून ब्रॅकेट ओपन. परत हे मी 3 नंबर सिलेक्ट करणार. परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट क्लोज एंटर. आलं का. येस. चला ड्रॅग डाऊन केलं. संपला विषय. त्यानंतर पर्सेंटेज कसं काढणार मी मित्रांनो, ऑफ्टेन मार्क म्हणजे त्याला किती मार्क पडल्यात. ऑफ्टेन डिवायडेड टोटल म्हणजे त्याला समजा 100पैकी 50 मार्क पडले असेल तर मी काय करणार माहिती आहे, मी करणार हो का तुम्हाला दाखवतो. समजा त्याला 100पैकी 50 मार्क पडलेत. किती 50. तर मी काय करणार माहिती आहे मित्रांनो, 50 डिवाइड 100 इंटू मल्टिप्लिकेशन बाय 100 हा असतो पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपल्या एक्सेलमध्ये. चला आता आपण ह्याचं प्रॅक्टिकल करूया. इथं मी जाणार. त्यानंतर इथं मी करणार इज इक्वल टू टोटल मार्क 246 आहेत. टोटल मार्क डिवायडेड बाय 300 करणार मी. आता इथं मित्रांनो मी 300 का करतो आहे, कारण का 3 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला समजलं असेल हो का. 1 2 3 सब्जेक्ट आहे म्हणून मी 300 करतो आहे. जर तिथं 4 सब्जेक्ट असते तर टोटल मी 400 केले असते. कळलं. इज इक्वल टू नंतर टोटल मी सिलेक्ट करणार. म्हणजे ते सेल किंवा ते नंबर सिलेक्ट केल्यानंतर डिवाइड बाय 300 का, कारण का 3 सब्जेक्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टचा मार्क 100 आहे. मग 100 300. मग टोटल डिवाइड बाय 300 इंटू मी करणार 100. आलं माझं पर्सेंटेज. त्याला मी ड्रॅग अँड डाऊन करणार. संपला विषय पर्सेंटेजचा. आता रिझल्ट मित्रांनो आपण कसं काढणार माहिती आहे, आपण रिझल्टला चेक करणार पर्सेंटेजसोबत. जर 35च्या वर पर्सेंटेज असेल तर पास, नसेल तर तो फेल. कसं करायचं चला बघूया. इज इक्वल टू इफ त्यानंतर ब्रॅकेट ओपन करणार मी आणि मी पर्सेंटेजला सिलेक्ट करणार. पर्सेंटेज जर ग्रेटर दॅन इज इक्वल टू करतो आहे मी 35. जर पर्सेंटेज 35 किंवा 35च्या वर असेल तर काय, तर असणार आहे, हे क्लोज करतो परत इथं कॉमा देतो, तर असणार आहे पास. नसेल तर
फेल, FAIL, फेल. ही कंडिशन दिली, मी केलं एंटर. इथं मी केलं यस, बघा तिथं पास आलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तिथं पास आलेलं आहे. आता त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे ग्रेड. तर अजून एकदा तुम्हाला रिझल्टचा फॉर्म्युला मी सांगतोय मित्रांनो, लक्ष द्या. ध्यान से देखो और सीखो. बघा मी काय करतोय, बघा मी इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, त्यानंतर अँड कंडिशन दिली, अँड परत ब्रॅकेट ओपन, त्यानंतर मी पर्सेंटेज सिलेक्ट केला. इथं मी केलं इज इक्वल टू ग्रेटर दॅन 35 किंवा 35च्या वर असेल तर काय, तर आपण त्याला करणार आहोत पास. एल्स नसेल तर काय, 35च्या वर नसेल, असेल समजा काहीतरी 20 असेल, 30 असेल, 35च्या वर नसेल तर काय, तर फेल. नो कॉम्प्रोमाइज. एवढाच फॉर्म्युला आहे. बघा लिहून घ्या मित्रांनो, स्क्रीनशॉट काढा. एवढाच फॉर्म्युला आहे. त्यानंतर मी डायरेक्ट एंटर प्रेस करतो आहे. ब्रॅकेट क्लोज करायची गरज नाही, कारण का एक्सेलला तेवढं नॉलेज आहे त्याची, तो करल नाही का. एंटर. इथं आपण फक्त यस करायचं, यस. त्यानंतर मी ड्रॅग अँड डाऊन केलं, विषय संपला मित्रांनो. आता बघा त्यानंतर ग्रेड. मी ग्रेडमध्ये गेलो. आता मला ग्रेड काढायचं आहे, पण मी ग्रेडला एक कंडिशन देणार. ते कंडिशन काय आहे माहिती आहे, जर तुम्हाला दाखवतोच, जर का त्याला 75% असतील तर काय, तर तो A+. अच्छा, जर त्याला 60 असतील तर काय, तर त्याला फक्त A. ओके, त्याला फक्त A. ठीक आहे. जर त्याला 45 असतील तर काय, तर त्याला आपण देणार आहोत, काय द्यायचं, B देऊया चला. जर त्याला 35 असेल तर काय, जर त्याला 35 असेल तर आपण त्याला C ग्रेड देणार. समजलं मित्रांनो. हीच कंडिशन आपण इथं आता वापरणार आहे. देखो और सीखो. बघा इज इक्वल टू इफ, त्यानंतर ब्रॅकेट ओपन, त्यानंतर मी पहिल्यांदा रिझल्ट सिलेक्ट करणार. एक मिनटं. इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, त्यानंतर पहिल्यांदा मी रिझल्ट सिलेक्ट करणार. रिझल्टमध्ये जर फेल असेल, FAIL, फेल, तर काय, फेलच ना. मग रिझल्टमध्ये जर तो फेल असेल तर तो फेल, आणि जर तो पास असेल तर ह्या सगळ्या कंडिशन ॲप्लाय होणार आहेत मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मी ते इफ ब्रॅकेट ओपन, त्यानंतर मी तर त्याचं पर्सेंटेज सिलेक्ट केलं आहे, आणि इथं मी करणार ग्रेटर दॅन इज इक्वल टू 75, ग्रेटर दॅन इज इक्वल टू 75. जर 75 किंवा 75च्या वर असेल तर काय, तर त्याला A+, ही कंडिशन. ठीक आहे. बघा एवढाच फॉर्म्युला आहे. नीट बघा मित्रांनो, एवढाच फॉर्म्युला आहे. आता मी काय करणार, इथं इफपासून ते एवढं मी सिलेक्ट करणार. Ctrl+C कीबोर्डवर प्रेस करून मी परत एकदा Ctrl+V 3-4 वेळा केलं आहे मी. Ctrl+V म्हणजे पेस्ट केलं. आता बघा इथं काय आहे, 75 किंवा 75च्या वर असेल तर A+. इथं मी करणार 60 किंवा 60च्या वर असेल तर फक्त A. त्यानंतर इथं मी काय करणार, इथं मी करणार 45 असेल तर काय, तर त्याला B भेटू दे बाबा. त्यानंतर त्याला जर समजा 35 असतील तर काय, तर त्याला C भेटणार, C. हो का, एवढाच फॉर्म्युला आहे. त्यानंतर इथं कॉमा मी काढतोय. बघा काय नाही मित्रांनो, मी कॉपी पेस्ट केलं आहे, तुम्ही पाहिलंच.
एवढंच आहे. त्यानंतर डायरेक्ट एंटर दाबलं, विषय संपला, एंटर. इथं फक्त यस करा, आलं A+. आता A+ का आलं, कारण का बघा 96 आहे, 91 आहे, सगळे त्याचे चांगले नंबर आहेत नाही का. म्हणजे आपलं काय ठरलं आहे 75च्या वर असेल तर A+, विषय संपला. हे जे आहे ना 2 सब्जेक्टमध्ये, त्यामुळं त्याला आपण A+ दिला. आता ह्याला आपण फक्त ड्रॅग अँड डाऊन करणार, संपला विषय, आलं तिथं यस. आता ह्याला मी सिलेक्ट करणार, सिलेक्ट करून मी ह्याला करणार ऑल बॉर्डर्स. हे आज आपण एवढंच शिकणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला काय अडचण असेल, जर तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी पुन्हा एकदा नीट प्रॉपर वेने तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.